नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची जलस्वराज्य योजनेत 17 लाखाचा घोटाळा. 15 दिवसांची मुदत संपूनही अपहार पैशाची परतफेड नाही. पाणीपट्टीची रक्कम हडप करणाऱ्या कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र. ग्रामस्थांमध्ये संताप. कुरुची येथील जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळ पाणीपट्टी वसुलीच्या रकमेमध्ये तब्बल 17 लाख रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. संबंधित कर्मचाऱ्याने वसुलीची रक्कम ग्रामपंचायत खात्यावर जमा न करता तिचा परस्पर अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी प्रशासनाने दिलेली 15 दिवसाची अंतिम मुदत संपली असूनही संबंधित कर्मचाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान या भ्रष्टाचाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून कोरोचीतील महिलांवर पुन्हा पाण्यासाठी भटकण्याची वेळ येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जलस्वराज्य योजनेच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांनी नागरिकांकडून वसूल केलेली पाणीपट्टी रक्कम ग्रामपंचायतीच्या सचिवाकडे जमा करून त्याची रीतसर पावती घेणे बंधनकारक होते. मात्र संबंधित कर्मचाऱ्याने या नियमांना केराची टोपली दाखवत लाखो रुपयांची रक्कम स्वतःच्या स्वार्थासाठी वापरली. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर कोरोची ग्रामपंचायतीसह संपूर्ण हातकणंगले तालुक्यात खळबळ उडाली होती. या घोटाळ्याचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत विशेष चौकशी अधिकारी नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या चौकशीत एकूण 17,805 रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. एकूण अपहार रक्कम 17,805 रुपयांपैकी कर्मचाऱ्याने 3,90,000 रक्कम भरली आहे. अद्यापही थकीत असलेली मुख्य रक्कम 13,10,805 रुपये आहे. या चौकशी अहवालानंतर पंचायत समिती हातकणंगलेचे गट विकास अधिकारी यांनी दोषी कर्मचाऱ्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीने संबंधित कर्मचाऱ्याला कायदेशीर नोटीस बजावून खुलासा मागवला होता. मात्र कर्मचाऱ्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर 21 मे 2026 रोजी ग्रामविकास अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र त्याचवेळी गावातील एका माजी लोकप्रतिनिधी या प्रकरणात मध्यस्थी केली. संबंधित कर्मचाऱ्याला काही वेळ देण्यात यावा अशी विनंती करत त्यांनी 15 दिवसाची मुदत मागून घेतली होती. त्यानुसार प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत 15 दिवसाची मुदत दिली होती. मात्र आता ही मुदत संपूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी ना रक्कम भरली ना प्रशासनाला काही उत्तर दिले. त्यामुळे ग्रामपंचायत वर्तुळात आता तीव्र चर्चा सुरू असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जलस्वराज्य योजनेचा निधी हा गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि देखभालीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या आर्थिक अपहारामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर आता थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरायची आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे ऐन उन्हाळ्यात माता बहिणी डोक्यावर घागर घेऊन पाण्यासाठी वणवण करायची का, असा संतप्त सवाल आता कोरोची गावातील जागरूक नागरिकांमधून विचारला जात आहे. माजी लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून मिळवलेली 15 दिवसाची मुदत संपल्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण गावचे लक्ष लागले आहे. गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता कोणत्याही दबावाला बळी न पडता संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.